पाटील यांच्यासाठी आणि कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना काय नेमका संदेश देणार आहे याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनावणी दरम्यान कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी सुद्धा केलेली आहे। न्यायाधीश असे म्हणालेले आहेत की सरकारवर सुद्धा त्यांची नाराजी आहे, कारण एकही पेट्रोलिंग व्हॅन त्यांना एअरपोर्ट परिसरापासून हायकोर्ट पर्यंत दिसलेली नाहीये आणि जर हायकोर्टाचे जजच वेळेमध्ये न्यायालयात पोहोचू शकत नाहीत तर मग इतरांचे काय हाल होत असतील असा सवाल सुद्धा त्यांनी या निमित्तानं उचललेला आहे। आणि मुंबई शहर त्यांना सामान्य हवाय, अन्यथा कुणाला तरी पाठवू आणि तपास गरज पडली तर मात्र स्वतः जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे ते सुद्धा पाहू असं सुद्धा हायकोर्टाचे जज म्हणालेले आहेत। आणि हायकोर्टापर्यंत नीट पोहोचू शकत नसतील जज तर सरकारने नेमकी काय व्यवस्था केली आंदोलकांची आणि या आंदोलनासंदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय यावर सुद्धा त्यांनी नाखुशी व्यक्त केलेली आहे। आणि हायकोर्टाला घेराव घातला जातो, सरकार काय पावलं उचलते असा सुद्धा सवाल आता हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून कोर्टामध्ये उपस्थित केला गेलेला आहे। 2:40 पर्यंत जे न्यायालय आहे ते तहकूब आहे। 3 वाजता या संदर्भातली सुनावणी पुन्हा सुरू होईल आणि नेमके काय आदेश हायकोर्टाचे असणार आहेत या संपूर्ण मराठा आंदोलनासंदर्भातले हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचा अवमान झाला असं समजून आम्ही कारवाई करू शकतो असा थेट इशारा कोर्टाने दिलेला आहे। ही सगळी दृश्य श्रुती आपण पाहतोय महानगरपालिकेच्या अगदी समोरच्या रस्त्यावरची आहेत आणि मागच्या 5 दिवसांपासून या ठिकाणी हे सगळे टेम्पो ट्रॅव्हलर ट्रक जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत आणि याच ट्रकमध्ये सर्व मराठा बांधवांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे। याच ठिकाणून त्यांची सगळी जी जेवणाची नाश्त्याची सोय आहे ती सुद्धा केली जाते। पण आता कोर्टानं जर आदेश दिले तर मात्र नेमकी भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरेचसे टेम्पो आणि छोटे जे ट्रॅव्हलर्स आहेत ते या रस्त्यावरून पास होताना आपल्याला दिसत आहेत। जी माहिती इथल्या आंदोलकांनी आपल्याला दिलेली आहे काही वेळापूर्वी ती म्हणजे कोर्टाच्या आदेशानंतर आता जे ट्रक या परिसरामध्ये पार्क झालेले आहेत ते हळूहळू इथून काढावे लागणार आहेत, पण त्याला थोडासा वेळ जाईल असं सुद्धा बोललं जातंय, कारण हजारोच्या संख्येनं हे जे ट्रक्स आहेत ते महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून तालुक्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे याला मुंबईच्या बाहेर नेण्यासही तितकाच वेळ लागणार आहे। त्यामुळे वेळ मागितला जाणार का, हे वेळ दिला जाणार आहे का कोर्टाकडून हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उरला प्रश्न मुंबईच्या आझाद मैदान परिसरातला ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं सध्या मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांनी पाणी जे आहे ते सुद्धा त्यागलेलं आहे। पाण्याचा सुद्धा एकही थेंब त्यांनी घेतलेला नाहीये, घोट घेतलेला नाहीये आणि त्यामुळे नेमकी आंदोलनाची तीव्रता आता यापुढे कशी असणार आहे किंवा मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वीच त्यांनी म्हटलेलं आहे की तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर मात्र मुंबई सोडणार नाही, त्यामुळे त्यांचा हात पवित्र असणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच त्यांचा जर हा पवित्र नक्कीच गिरीश अपडेट्स घेत राहू। तर 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर असं कोर्टानं म्हटलंय, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असंही कोर्टानं म्हटलंय। 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे हवे। आम्ही सरकारवरही नाखुश आहोत, सुनावणी वेळी न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली आहे। कोर्टापर्यंत नीट पोहोचू शकत नसू तर सरकारनं काय केलं ते सांगा, कोर्टाला घेराव घातला जातो, सरकार काय पावलं उचलतंय असा सवाल न्यायाधीशांनी केला। आम्ही सरकारवरही नाखुश, सुनावणी वेळी न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली आहे। तर आम्ही सरकारवरही नाखुश अशी टिप्पणी सुनावणी वेळी न्यायाधीशांनी केलेली आहे। कोर्टापर्यंत नीट पोहोचू शकत नसू तर सरकारनं काय केलं ते सांगा असा सवाल करण्यात आला। आम्ही सरकारवरही नाखुश असं म्हणत सुनावणी वेळी न्यायाधीशांनी टिप्पणी केली। कोर्टापर्यंत नीट पोहोचू शकत नसू तर सरकारनं काय केलं ते सांगा हे सुद्धा आता विचारण्यात आलंय। कोर्टाला घेराव घातला जातो, सरकार काय पावलं उचलतंय असा सवाल करण्यात आलाय। थेट जाऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, सरकार काय करतंय असा सवाल कोर्टानं विचारलेला आहे, काय नेमकं या सगळ्या संदर्भात जरांगे पाटील कधीपर्यंत आता भूमिका स्पष्ट करू शकतील असं वाटतं? सध्या आपण पाहतोय की श्रुती विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्या ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। माहिती देत आहे त्यानंतर मनोज जरांगे जे आहेत माध्यमांशी संवाद साधू शकतात। मात्र कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यानुसार मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या ठिकाणी कारवाई केली जाते काही पण महत्त्वाचं असं नाही। कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही आमची टीम मुंबई शहर हे सामान्य आहे का हे तपासण्यासाठी पाठवू, अन्यथा वेळ पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे 3 वाजेपर्यंतचा वेळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। रस्त्यावरची जी गर्दी आहे, जी वाहनं रस्त्यावरती अजूनही पाहायला मिळतात
सकाळच्या कालपासून जी वाहनं बाहेर काढलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन कोर्टाकडून काय काय पाहणी केली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्य सरकारला जी सूचना दिलेली आहे की 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा। आता मनोज जरांगेंचं आवाहन जे आहे ते मराठा आंदोलकांना काय असणार किंवा राज्य सरकार येऊन मनोज जरांगेंशी काय चर्चा करते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही वेळापूर्वी कोर्टाचा निर्णय मनोज जरांगेंनी मोबाईलवरती पाहिलेला आहे। आपण पाहतो की सध्या मनोज जरांगे हे विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। 3 वाजेपर्यंत आपण पाहतो की वेळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांची भूमिका मराठा आंदोलकांना ते काय आवाहन करणारे फार महत्त्वाचं असणार आहे। सकाळी त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की आम्ही जेलभर आंदोलन करावं लागलं तरी चालेल, आम्ही जेलमध्ये जाऊन उपोषण करू, अन्यथा मरेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही हा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। सध्या मैदानामध्ये घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि मनोज जरांगेंच्या नावाने घोषणाबाजी जी आहे ती सध्या मैदानामध्ये केली जाते। हे सगळे मराठा आंदोलक आपण पाहतोय की मैदानामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांना पाठिंबा जो आहे तो आंदोलक आपल्याला या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात आणि सरकारची घोषणाबाजी ही सध्या आझाद मैदानामध्ये सुरू झालेली आहे। अगदी थोड्या वेळात मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया त्याचबरोबर मराठा आंदोलकांचं आवाहन हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे ज्यावेळेस माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळेस त्यांची काय भूमिका असणार आहे फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। प्रदीप, अपडेट्स घेत राहणार आहोतच, तुम्ही जोडलेले राहाच। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असं कोर्टानं म्हटलं। आम्ही सरकारवरही नाखुश आहोत। सुनावणी वेळी न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली आहे, कोर्टापर्यंत नीट पोहोचू शकत नसू तर सरकारनं काय केलं सांगावं। न्यायाधीश जर नीट पोहोचू शकत नसतील तर सरकारनं काय केलं असा सवाल कोर्टात विचारण्यात आला, कोर्टाकडून विचारण्यात आला। कोर्टाला घेराव घातला जातो, सरकार काय पावलं उचलतंय याचा सवालही न्यायाधीशांनी केला। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, कोर्टानं थेटपणे टिप्पणी केलेली आहे आणि विचारलंय की सरकारनं काय केलं सांगावं ना। निश्चितच श्रुती, आपण पाहतोय की महत्त्वाच्या काही बाबी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये आज घडलेल्या आहेत आणि थेट जज यांनीच आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। त्यामुळे या आंदोलनाचं नेमकं पुढे काय होणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण मागच्या 5 दिवसापासून मुंबईमध्ये कशा स्वरूपाचं आंदोलन झालेलं आहे ते सुद्धा संपूर्ण देशानं, जगानं आणि मुंबईनं सुद्धा जवळून पाहिलेलं आहे। गणेशोत्सवाचे दिवस आहे आणि या गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये खरं तर हे आंदोलन सुरू झालं आणि अन्नत्याग आंदोलन होतं। आमरण उपोषणाचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिला आणि त्यानुसार या आंदोलनाला सुरुवात झाली। 4थ्या दिवशी त्यांनी पाणी त्यागलं आणि हायकोर्टामध्ये बऱ्याचशा घडामोडी सुद्धा आता घडू लागलेल्या आहेत। 2:40 पर्यंत जे न्यायालय ते तहकूब झालेलं आहे, पण त्यापूर्वीची ही सगळी आपण दृश्य पाहतोय। ज्या गाड्या त्या आता या रस्त्याने सोडण्यात आलेल्या आहेत, ज्या प्रायव्हेट गाड्या त्या सुद्धा आपण पाहतोय की या रस्त्याने आता सोडायला पोलिसांकडून सुरुवात झालेली आहे। कारण मेट्रो जंक्शनकडे हा संपूर्ण रस्ता जो होता तो बंद ठेवण्यात आला होता, पण कोर्टाच्या आदेशानंतर आता बॅरिकेटिंग काढण्यात आलेली आहे आणि जे सगळे रस्ते आहेत ते सध्या खुले करण्यात आलेले आहे। पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये फिरते आहे आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की हा संपूर्ण जो परिसर आहे तो आता नक्कीच गिरीश, नक्कीच गिरीश आपल्यासोबत आहेतच जोडलेले। गिरीश, आझाद मैदानात जे आंदोलक उपस्थित आहेत त्या ठिकाणी पाटील असे घोषणा करतायत। या सगळ्यांनाच आता प्रतीक्षा आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेची, पुढच्या भूमिकेची काय नेमकं? निश्चितच बोललं जात आहे की मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील। यापूर्वीच त्यांनी बोललेले आहेत की मरण आलं तरी 72 मात्र या ठिकाणाहून उठणार नाही। त्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतर नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्ट ज्या पद्धतीनं आदेश देत आहे त्यानुसार आता सध्या तरी वाटतंय की या ठिकाणाहून सगळ्यांना या ठिकाणाहून हलावं लागणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी विस्थापित व्हावं लागेल। कारण मुंबई शांत हवी असे थेट संकेत जे आहेत ते मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत आणि मुंबई पूर्वपदावर आली पाहिजे असा सुद्धा त्यांचा मानस
मायनस दिसतोय, त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की नेमकी आता भूमिका काय असणार आहे. आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मुंबईच्या CSMTच्या समोरच्या रोडवर आणि महानगरपालिकेच्या समोरच्या रोडवर ट्रक्सचे पार्किंग झालेली आहे, गाड्यांची पार्किंग झालेली आहे. मराठ्यांची खाऊ गल्ली या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जेवणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे कोर्टाबाबत जर बोलायचं झालं तर एअरपोर्ट पासून घरापर्यंत एकही पेट्रोलिंग करणारी गाडी नव्हती. अशा स्वरूपाचे स्ट्रिक्चर्स जे आहेत ते हायकोर्टानं पास केले आणि जजने स्वतः सांगितलं की कोर्टाचा अवमान झाला असं समजून आम्ही सुद्धा कारवाई करू शकतो. 2:40 जज पुन्हा कोर्टात येणार आहेत आणि तेव्हा सगळे रस्ते त्यांना रिकामे हवे आणि ते जर दिसले नाही तर 3 वाजता ठोस कारवाई करू असा थेट इशारा हायकोर्टानं दिलेला आहे.